हाय, नमस्कार. माहीत नाही आता किती दिवसानंतर मी स्वतः प्रेझेंट होते प्रत्यक्षपणे. पण आशा करते तुम्ही एवढे दिवस सगळे चांगले असाल, चांगलेच राहा आणि हॅपी असाल. मी पण खूप मिस केलं. ॲक्च्युली मला ना खूप साऱ्या अशा कमेंट येत होत्या. यूट्यूबला व्हिडिओ टाकायचा म्हणजे लाँग व्हिडिओ टाकायचा सध्या तरी माझा काहीच विचार नव्हता. पण ह्या ज्या काही कमेंट्स आहेत ना, व्लॉग का येत नाही, व्लॉग का येत नाही, ताई तुझे व्लॉग का येत नाही, त्यांना उत्तर म्हणून म्हटलं की चला आता वेळ भेटला आहे थोडा, तर टाकूनच द्यावा व्लॉग एक छोटासा. आणि काहींच्या अपेक्षा होत्या की मी ड्रेस कलेक्शन वगैरे असं तसं तसं तर तसं मला खरं सांगायचं झालं कलेक्शन करायला वगैरे अजिबात वेळ मिळत नाही. ते का तर मी ते पुढे सांगतेच आहे तुम्हाला. आणि त्याच्या आधी लाईव्ह अपडेट द्यायचं झालं तर पूर्ण शेड्यूल सकाळी म्हणजे 4:30 वाजेपासून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शेड्यूल एकदम जास्त पॅक झालेलं होतं माझं. त्याच्यामुळे शूट करणं प्लस एडिटिंग करणं याच्यासाठी ना जो वेळ काढायचा असतो ना तो मला वेळ मिळतच नव्हता. आता सांगतेच मी पुढे कसं. तर व्हिडिओ पाहतच असाल तर लाईक करायचे थोडे कष्ट घ्या आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढंसुद्धा सबस्क्राईब करून द्या बरं का. रिलॅक्स, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. अब स्काय आउट एंड स्काय स्माइल करिए. उससे पहले हमें यहाँ पे मसाज देना है. तर ही माझी सकाळी 5:30 ते 7ची योगा बॅच आहे. शाळा जेव्हा सुरू होती तेव्हा 4:30ला उठून अर्धा स्वयंपाक करायचा, 5:30 ते 6:30 बॅच घ्यायची. आता सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून ती बॅच 5:30 ते 7 अशी मी केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मग ही बॅच झाली की मधले जे काही कामं असतात ते मी सगळे उरकते आणि शाळेत जाते. परत शाळेतून आले की माझी 4ला बॅच असते, ते पण मी पुढे दाखवलेलंच आहे. पण आता जास्त बोर न करता हे काही नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि पहिल्यांदा एवढे सगळे पार्सल माझ्याकडे ॲट अ टाईम आलेत ना, मला खूप जास्त आनंद झाला. आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातनं मला खूप सारे ट्रायल पॅक्स मिळालेले आहेत, म्हणजे ज्याचे मला पैसे द्यावे लागलेले नाहीत. मी रिटर्न करू शकते, नाही आवडलं तर मी आणि ते ठेवू पण शकते. तर याच्यामध्ये मेन पॉईंट असा आहे की पैसे न खर्च करता पहिल्यांदा काहीतरी मिळालेलं आहे. जस्ट लाईक आपण कोलॅबोरेशनसारखं याला म्हणू शकता. तर मी आज कपड्यांचं कलेक्शन शेअर करते आहे. त्याच्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर स्किन केअरसाठी मी जे काही मागवलेले प्रोडक्ट्स आहेत ते शेअर करणार आहे. तर हे जे कलेक्शन आहे ते मिशोवरनं आहे. मिशो क्रिएटर हबमध्ये जर तुम्ही जॉईन असाल तर तिथून तुम्हाला पैसे पेड न करता डायरेक्ट पैसे येतात मिशो पे लेटर थ्रू. तिथून तुम्ही पैसे पेड न करता असे कपडे मागवू शकतात. आवडले तर ठेवायचे, त्याचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यात द्यावे लागतील. नाही आवडले तर रिटर्न तुम्ही करू शकतात. तर हा एक कोऑर्डर सेट मागवलेला होता मी, खूप छान होता. मला वाटतं काहीतरी 450च्या आसपास आलेला आहे. पण मला जो रंग फोटोमध्ये दिसला तो नाही आला, काळपट आला आणि थोडासा याचा कपडा पातळ वाटतो आहे म्हणून मी याला रिटर्न करायचं ठरवलं. बाकी दिसतो खूप छान आहे आणि पॅन्ट साईज पण खूप लाँग आली. त्याच्यानंतर हे एक ट्राउझर मागवलेलं होतं मी. मला खूप दिवस झाले इच्छा होती ट्राउझर घ्यायची आणि खरं सांगू का याचा कपडा एवढा कमालीचा आला ना, आणि आहे ते 500च्या वर, पण खूप मस्त आलेलं आहे. तुम्ही ट्राय करू शकतात. प्लस साईजमध्ये घेतलं त्याच्यामुळे खूप जास्त ढगळं होतं आहे ते. मला असं वाटलं मी खूप जाड झालेली आहे त्याच्यामुळे प्लस साईज मागवली. तर एवढं ढगळं होतं आहे, पोटाच्या खाली जातं. आता त्याला आजूबाजूने 2-2 इंचेस मी अल्टर करून आणणार आहे. रिटर्न करायचा काही चान्सेस नाही कारण कापड खूप मस्त आला. त्याच्यावर हे मी एक सॅटिनचं ब्लॅक कलरचं शर्ट मागवलेलं होतं. म्हणजे माझ्या डोक्यातनं अशी कल्पना होती की हे असं किती छान दिसेल. मी ना घ्यायच्या आधी इमॅजिन करते की डोळे लावून बघते की हे कसं दिसेल आणि जर माझे डोळे बंद करून मला ती कल्पना छान वाटली तरच मी ते घेते, अदरवाईज मी ते घेत नाही. तर हे शर्ट काहीतरी 250 रुपयाच्या आसपास आहे. त्याच्यानंतर ना हा एक कुर्ता मागवलेला होता मी. ॲक्च्युली हा रेड दिसत होता असा छान मस्त, पण आला असा मरून. एक मन म्हणत होतं ठेवायचं, एक मन म्हणत होतं जाऊ द्यायचं, पण असं काही कलेक्शन माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी याला ठेवायचा विचार केला. 300 रुपयाच्या अंडर आहे आणि हे लाल लाल बघून मला आता सध्या ट्रेंडमध्ये असलेलं लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, ते गाणं आठवलं म्हणून म्हटलं चला थोडीशी ॲक्शन करूनच घेऊया. देन हा मी ठेवते आहे. ब्लॅक कलरचं सॅटिनचं शर्ट मी रिटर्न केलं, मला नको वाटलं ॲक्च्युली. म्हटलं आता की जाऊ दे, एवढं माझ्यावर उठून नाही दिसत आहे, दुसऱ्या कलरचं बघूया. कॉम्बिनेशन मला छान वाटत होतं ते. निधीचं असं म्हणणं होतं मम्मी तू ठेव छान दिसते, पण मी ते रिटर्न करायचा विचार घेतला. ट्राउझर मी ठेवलं, मला खूप आवडलं ट्राउझर, कारण ट्राउझर कसं कुठल्या पण शर्टवर मॅच होऊन जातं. आणि हा कॉटन नाही, आतमध्ये सॅटिनचा कापड आहे आणि एवढा उन्हाळ्यात असं काही घातलं ना की उकडतं. त्याच्यानंतर
हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. याला करीना कपूरचा टॉप असं नाव होतं. पण तसं म्हणजे मी फक्त पाहिलं होतं सोशल मीडियाला, म्हणून म्हटलं की बघू घ्यायचं की नाही, आणि तो अवेलेबल झाला. प्युअर सॅटिनचा कापड आहे. जरी दिसतो असा डार्क पर्पल, पण ॲक्च्युअलमध्ये लव्हेंडर आलेला आहे. तर ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये फरक असतो. खूप ढगळ टी शर्ट आहे. तुम्ही अल्टर करू शकता. जर तुम्हाला ढगळे कपडे घालायला आवडत असतील तर तुम्ही ॲज इट इज ठेवा. माझी अशी इच्छा आहे की आजूबाजूने थोडं अल्टर करावं, पण हा सॅटिनचा कापड असल्यामुळे शिलाई नीट बसणार नाही आणि ते खालीवर दिसेल, म्हणून अल्टर न करता मी तसंच ढगळं त्याला घालणार आहे. कधी कधी ढगळे कपडे घालण्यात ना खूप मजा असते, खूप सुकून पण मिळतो. मला जास्त करून ना असे बॅगी शर्ट्स घालायला जास्त आवडतात. तर ओव्हरऑल शर्ट छान आहे. मी घेतलं होतं तेव्हा ते 350च्या आसपास होतं. आता ते आउट ऑफ स्टॉक दिसतं आहे. आता त्याची प्राईस 423 का 473 अशी काहीतरी आहे. या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंकना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथून तुम्ही घेऊ शकतात. आणि सगळ्यात जास्त फेवरेट हा माझा वन पीस. हा शॉर्ट आला ॲक्च्युली माझ्या हाईटच्या मानाने. थोडा लाँग आला असताना तर असंच काहीसं दिसलं असतं जसं फोटोमध्ये दिसते ना, बट इट्स ओके. खाली काहीतरी डेनिमची ती पॅन्ट असते ना, पेन्सिल पॅन्ट, ती घातली जाईल म्हणजे ओके टोके दिसतं ते. तर हा पण खूप ढगळा आलेला आहे मला. याला पण मला असं वाटतं की आजूबाजूने 2-2 इंचेस मला अल्टर करावं लागेल. आता सध्या भरपूर असं छानसं डाएट आणि प्रॉपर 3 महिने झाले कंटिन्यू योगा सुरू आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझं फॅट लॉस झालेलं आहे. वेट लॉस हवं तसं नाही झालं मला जेवढं पाहिजे तेवढं, पण फॅट लॉस, इंचेस लॉस बऱ्यापैकी झालेत, म्हणून कपडे छान मस्त असे ढिल्ले व्हायला लागलेले आहेत. आणि हाच फायदा असतो जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष द्यायला लागतो ना, तेव्हा रिझल्ट इतके छान मिळतात ना की तो आनंद एक वेगळाच असतो. आणि आपल्या स्त्रियांना कसं असतं, आपण बारीक झालो ना की एकदम म्हणजे असं काहीतरी जंग जिंकल्यासारखी फिलिंग येते. असो, तर हा एक आहे. याच्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर ना थोडंसं रेस्ट केलं, कारण मला 4:30ला परत क्लास घ्यायचा होता. नंतर चिया सीड्सचं सरबत बनवलं आणि ते घेतलं. तुम्ही सब्जाच्या बी पण वापरू शकतात. माझ्याकडे चिया सीड्स होत्या म्हणून मी त्या घेतल्या, कारण याच्याने वेट लॉस नियंत्रणात राहतं, वजन नियंत्रणात राहतं. त्याच्यानंतर ना ही माझी संध्याकाळची 4:30 ते 6 किंवा 4:30 ते 5, शाळा सुरू असली तर 4:30 ते 5:30. आता सुट्ट्या आहेत म्हणून 4:30 ते 6 असं 1.5 तासाचा क्लास माझा असतो. तर त्याचंच सेशन मी सुरू केलेलं होतं आणि याच्यातच माझा दिवस कुठे निघून जातो मला कळतच नाही. कारण स्कूल सुरू होतं ना, तेव्हा असं होतं की 4:30 ते 5:30 क्लास करायचा, एक बॅच घ्यायची. त्याच्यानंतर मी अजून एक किड्स बॅच म्हणजे किड्स मदर बॅच सुरू केलेली होती. ऑफलाईन होती ती ॲक्च्युली. तर मला 5:30 ते 7 या वेळेमध्ये स्वयंपाक वगैरे सगळं उरकायचं राहायचं, कारण 7 वाजेपासून ती बॅच सुरू व्हायची. तर जवळजवळ 8:30 पावणे 9पर्यंत ती बॅच असायची. मग नंतर बाकीच्या कामांसाठी वेळच नाही मिळायचा. आणि ऑनलाईन ऑफलाईनमध्ये खूप जास्त फरक पडत असतो. आणि माझा ऑफलाईन याला जास्त स्कोप मिळाला, म्हणजे खूप जास्त माझ्याकडे तिथं लोक असायचे, व्यक्ती प्रेझेंट होते. त्याच्यामुळे मग माझा 1.5 पावणे 2 तास कुठे जायचा मला कळायचंच नाही. आणि मग ते क्लास वगैरे संपला 9पर्यंत की लेट नाईट डिनर व्हायचा आणि ते सगळं आवरून थोडंसं वॉकिंग वगैरे केलं की 10 वाजता झोपायचं, कारण दुसऱ्या दिवशी परत मला सकाळी 4:00-4:30ला उठणं कंपल्सरी होतं, कारण मला शाळेतही जायचं असतं. शाळेतली नोकरी, 3 बॅचेस, घर, एवढं सगळं सांभाळत मी खरंच यूट्यूबसाठी वेळ नाही काढू शकत होती. आणि तेवढ्या ह्याच्यात मला हे सगळं एक्सप्लेन करणं पॉसिबल नव्हतं. आत्ता मला जस्ट 8 मेपासून सुट्ट्या लागत आहेत, तेव्हा मी म्हटलं की चला, जोपर्यंत सुट्ट्या आहे तोपर्यंत प्रयत्न करू, जे होणार असेल ते होईल. आवडतं बघायचं, वाटलं तर करायचं. ते झाल्यानंतर ना मी हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करता डोस्यांचं बॅटर ॲक्च्युली लावलेलं नव्हतं मी ना. हे बनवलेले होते संडेला, दही वडे बनवलेले होते निधीसाठी. निधी खूप दिवसांपासून मागत होती, तर कधीतरी म्हटलं मुहूर्त लावायचाच आहे, तर त्या दिवशी लावला. त्यातली डाळ उरलेली होती, ती मी फ्रीजमध्ये ठेवली 2-3 दिवस. आणि मग आता तांदूळ तर भिजवायचे नव्हते, तांदळाचं कोरडं पीठ होतं माझ्याकडे, ते टाकलं सकाळी. त्याच्यात एक छानसं बॅटर तयार केलं आणि दिवसभर त्याला गरम ठिकाणी ठेवलं. संध्याकाळी मस्त त्याला मस्त ते मॅरिनेट झालेलं होतं आणि इतके छान जाळीदार डोसे त्याचे झाले. आणि थोडे चिटकत होते सुरुवातीला, पण नंतर छान झालेत. तर असे डोसे आणि बटाट्याची भाजी खाल्ली. आणि त्याच्यानंतर मग निधीचं ना, आता ड्रॉइंग दिवसेंदिवस खूप छान होत चाललेलं आहे. तर निधीने मस्त असे गणपती बाप्पा काढलेले होते. तर असा काहीसा दिवस आमचा जातो आहे. आजचा छोटासाच व्लॉग आहे, अगदी 9 मिनिटांचा. तो मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला कळलं असेल की का व्हिडिओज येत नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.